नमस्कार, अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट गुलाबजामुन कसे बनवायचे ते पाहणार आहोत। एकदम सॉफ्ट असे पाकाने भरलेले गुलाबजामुन आपण बनवणार आहोत। तर इथे मी गुलाबजामुन बनवण्यासाठी MTR गुलाबजामुनचं इन्स्टंट प्रीमिक्स घेतलेलं आहे। चवीला खूप छान होतात हे गुलाबजामुन। आता आपण एका परातीमध्ये हे प्रीमिक्स काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे हे MTRचं बाय वन बाय गेट फ्री आहे। आता हे सर्व आपण परातीमध्ये काढून याच्यामधील काही गुठळ्या असतील तर काढून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही हे चाळणीने चाळून सुद्धा घेऊ शकता। सर्व एकसारखं पीठ करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण दूध घालून हे पीठ मळणार आहोत। आपण खव्याचे गुलाबजामुन किंवा दुधाच्या साईवरचे गुलाबजामुन करतो, तर हे प्रीमिक्सचे सुद्धा एकदम पटकन होतात गुलाबजामुन। चवीला खूप छान होतात। साधारण 1 ग्लासभर दूध या 2 पॅकेटसाठी लागलेलं आहे। पीठ असं एकदम सॉफ्ट बनवायचं, हे मळायचं आहे, म्हणजे गुलाबजामुन सुद्धा असे सॉफ्ट होतात आणि आतपर्यंत पाक याच्यामध्ये जातो। जेवढं पीठ असं आपण सॉफ्ट मळू ना तेवढं गुलाबजामुन एकदम सॉफ्ट होतात। हाताला थोडंसं तूप लावून आपण याचा हा गोळा असा व्यवस्थित करून घेणार आहोत। आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। आपण याचे आपल्याला हवे त्या आकाराचे गुलाबजामुन बनवून घेऊ शकतो। इथे मी असे मीडियम साईजचे असे गुलाबजाम बनवलेले आहेत आणि याला असं कुठेही क्रॅक जाणार नाही असं हे पीठ मळायचं आहे, म्हणजे गुलाबजामुन छान होतात। तुम्ही पाहू शकता इथे सर्व गुलाबजामुन बनवून तयार आहेत। आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊया। तर पाक बनवण्यासाठी इथे मी 500 ग्रॅम साखर घेतलेली आहे। याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं। केसरच्या 10-12 काड्या घालायच्या। केसर हे पूर्णतः ऑप्शनल आहे, घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल। आता आपण याचा असा 1 तारीपेक्षा म्हणजे लवकर असा पाक होईल असा बनवायचा आहे। जास्त कडक असा पाक बनवायचा नाही, नाहीतर तो असे गुलाबजामुन सॉफ्ट होणार नाही। तसा पातळच पाक बनवायचा, म्हणजे गुलाबजामुन छान होतात। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण तेल घालणार आहोत। तेल चांगलं तापल्यानंतर हे सर्व गुलाबजामुन असे आपण तळून घेणार आहोत। हे गुलाबजामुन असे याच्या डबल फुलून येतात प्रीमिक्सचे। जाड बुडाचीच कढई ठेवायची, म्हणजे चांगले भाजले जातात। असे सोनेरी कलर आल्यानंतर हे काढून घ्यायचे आहेत। आता याच पद्धतीने आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊया। एकसारखे हलवत राहायचे गुलाबजामुन। कोणी पाहुणे येणार असतील किंवा आता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्यावेळी नैवेद्यासाठी आपण हे बनवू शकतो। झटपट होतात आणि चवीला खूपच छान होतात। सर्व गुलाबजामुन आपले तळून झालेले आहेत। आता आपण सुरुवातीला पाक बनवून घेतला होता, त्याच्यामध्ये आपण हे पाकामध्ये घालणार आहोत। दहा ते 15 मिनिटात हे गुलाबजामुन बनवून तयार होतात। चमच्याने असं एकसारखं मिक्स करायचं, म्हणजे सर्व गुलाबजामुनला पाक लागतो। आता हे झाकून 10-15 मिनिटं आपण ठेवणार आहोत। थोडीशी विलायची पावडर घालायची याच्यामध्ये, पाकामध्ये सुद्धा बनवताना घातले तरी चालेल। अशा पद्धतीने आपले गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत। आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। मस्त असे गुलाबजामुन तयार आहेत, तुम्ही पाहू शकता।
किती छान सॉफ्ट असे लुसलुशीत गुलाबजामुन बनवून तयार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. मग कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.